बलाढ्य भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेल्या या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही। भिवंडी महापालिकेत काँग्रेसनं भाजपला चांगलाच हात दाखवलाय। भाजपचे 9 नगरसेवक फोडून काँग्रेसनं सत्ता स्थापन केली असून काँग्रेस सेक्युलर फ्रंटचा महापौर म्हणून नारायण चौधरी यांची निवड झाली आहे। त्यामुळे सर्वत्र भाजपनं ज्या काही राजकीय तोडफोडी केल्या त्याचं उत्तर काँग्रेसनं भिवंडीत भाजपला दिलंय। त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून या फुटलेल्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशाराही भाजपकडून देण्यात आलाय। दुसरीकडे चंद्रपुरात भाजपनं शिवसेनेचा नगरसेवक फोडून सत्ता काबीज केल्याचा बदला आता भिवंडीत काँग्रेसनं घेतल्याचंही बोललं जात आहे। दरम्यान महापौरपदी विराजमान झाल्यानंतर नारायण चौधरी यांनी भाजपला इशारा दिलाय। देव तारी त्याला कोण मारी आणि सोच बदलो भिवंडी बदलेगा असं या फुटलेल्या नगरसेवकांनी म्हटलंय। दरम्यान भाजपनं काढलेल्या व्हीपचं उल्लंघन केल्यानं नवनिर्वाचित महापौरांसह भाजपच्या 6 नगरसेवकांवर कारवाईचा इशारा भाजपनं दिलाय। यावर मात्र महापौरांनी बोलणं टाळलं। तसंच 22 नगरसेवक असतानाही बलाढ्य भाजपला या निवडणुकीत बाजूला ठेवलं। याबाबत बोलताना नगरसेवक म्हणाले, आम्ही कोणालाही बाजूला ठेवलेलं नाही। आम्ही तोडणारे लोक नाही तर जोडणारे लोक आहोत। भाजप आता कडक कारवाई करणार का आणि या राजकीय भूकंपाचं राज्याच्या राजकारणावर काय पडसाद उमटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। डेव्हलपमेंटवर बोला। मी या शहराचा महापौर झालेलो आहे। आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटच्या विषयी मला 48 मतं पडली, तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तारी त्याला कोण मारी बस। परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केले तुमच्यावरती कारवाईचं त्यावरती काय सांगणार? आम्हाला नाही कल्पना। पक्ष